आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय मुख्याध्यापिका हामोणकर बाई, कार्यानुभवाचा तास दिसतोय वाटतं. तसं समजावं तर. काय करताय काय एवढं? अहो ते उद्या नवीन प्ले स्कूलचं उद्घाटन होणार आहे ना, तर असं काहीतरी क्राफ्ट पोस्टर चित्र असं तिथे भिंतींना चिटकवण्यासाठी म्हणून घेऊन जावं म्हणतेय. तेवढाच आपला खारीचा वाटा. नाही, चांगलं आहे. काय आहे, बरेच दिवसानंतर घरातलं काम करण्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन काम करताना दिसतायत. खरंय हो, आपल्या मुली मोठ्या झाल्यानंतर हे सगळं करायला वेळच मिळाला नाही मला. मध्ये तुमच्या क्लासच्या मुलांसाठी केलं होतं ना तेवढंच, त्याच्यानंतर आता करतेय मी. अगं तुला आधीपासून आवड होतीच. मी तुला मागेच म्हणलो होतो की असं प्रदर्शन वगैरे काही असेल ना, त्यावेळेला असं क्राफ्ट काहीतरी करून विकत जा. अहो स्वतःच्या विरंगुळ्यासाठी करणं वेगळं आणि विकण्यासाठी वस्तू बनवणं ह्यात फरक आहे ना. अगं मान्य आहे, पण तेवढाच तुझा विरंगुळा. हो हो, विरंगुळा तर आहेच. हा पण विरंगुळा म्हणाल तर मला एक कल्पना सुचलीये, सांगू का? अगं सांग की. हे अक्षराचं जे नवीन प्ले स्कूल होणार आहे ना, तिथे त्यांना विचारू का हो, मला एखादं काम मिळेल का म्हणून. म्हणजे आता अध्ययन पण सुरू करणार की काय? हो हो, अध्ययन वगैरे असे जड जड शब्द वापरू नका. सहज आपलं माझ्या मनात आलं ना म्हणून तुम्हाला बोलून दाखवलं मी. एक विरंगुळा म्हणून. तुम्हाला माहितीये ना, मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो, त्यांच्यासोबत खेळायला, त्यांच्या गमती जमती बघायला मला खूप आवडतं. अगं माहितीये, माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका होतीस, पण वेळ मिळाला ना की बालवाडीच्या वर्गात जाऊन बसायची. त्या छोट्या दोस्तांबरोबर इतकी रमायचीस ना तू. खरंय. त्या बालवाडीमध्ये गेल्यानंतर ना सगळे ताण तणाव निघून जायचे माझे. त्या गोंडस लेकरांमध्ये कसा वेळ जायचा ना काही कळत नव्हतं मला. आणि नवीन काम करण्यासाठी त्यामुळे एक नवी उमेद मिळायची, मला उत्साह यायचा. अगं मला आठवतंय ना, तो मोहित्यांचा राकेश 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 त्याला शाळेत ते काहीतरी उभयचर प्राण्यांचं प्रोजेक्ट बनवून हवं होतं. तो इतका रडत होता ना, आणि घरचे पण त्याला सारखे ओरडत होते की तुला कळत नाही तर शाळेत शिकतोस कशाला, अमकं तमकं किती ओरडत होते विचारा. आता उभयचर प्राणी म्हणजे काय हे घरच्यांनाच माहिती नव्हतं. त्याला ते तरी काय करणार बिचारे. खरंय हो खरं. शेवटी तू कारलं कापून त्याची मगर बनवून दिलीस. म्हणजे तू त्याला बनवायला शिकवलीस. बनवली त्यांनीच, पण केवढा आनंद झाला होता त्याला. अगं नंतर ती मगर प्रदर्शनात सुद्धा ठेवली होती. केवढा आनंदी होता तो तेव्हा. आठवतंय हो, मला आठवतंय. खरंच हो, जिथे आवड असेल ना तिथे सवड मिळतेच. बरं, त्या बालवाडीतले विद्यार्थी आहेत ना, अजूनही माझ्या संपर्कात आहेत बरं. त्यातले काही डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, मोठमोठ्या पोस्टवर आहेत. पण गर्व म्हणून जराही नाही हा विद्यार्थ्यांमध्ये. अगं कसा असेल गर्व, तुझ्यासारखी शिक्षिका मिळाली आहे ना त्यांना. चला, चेष्टा करताय ना तुम्ही आता माझी. हे चेष्टेचा भाग सोड, पण खरंच सांगतो, तुझ्यासारखे शिक्षक असतील ना तर आपला देश कितीतरी प्रगती करेल. नागरिक शास्त्र शिकायचं ना तर ते तुझ्याकडूनच. पुरे झालं कौतुक आता माझं, पुरे झालं. अगं खरंच सांगतोय, तू वर्गात नागरिक शास्त्र शिकवायचीस ना तेव्हा वर्गाच्या बाहेर उभं राहून कित्येक वेळा ऐकत उभं राहायचो मी. चला, त्या बाबतीतला एकलव्य आहे बरं का मी. तू द्रोणाचार्य आणि मी एकलव्य. हो, एकलव्य आहात का? द्या मग माझी गुरुदक्षिणा द्या. अरे बापरे, म्हणजे त्या एकलव्यानी जसा अंगठा दिला तसं मी तुझी शिकवणी ऐकली म्हणून आता कान कापून द्यावा लागणार का काय मला? काय हो, कान कसले कापून देताय? हा घ्या कागद, हा कागद कापून द्या मला. गुरुदक्षिणा म्हणून मदत करा. चला.
आणि हो, तोच कान पकडून उठा बशा काढायला लावीन हा. नको नको बाई, अहो त्या उठा बशांपेक्षा मी तो कागद कापून देतो तुम्हाला. करा करा मग मदत करा. तेवढ्याच कशी गंमत करून घेतली तुम्ही मला काही कळत नाही. आई गं. थँक्यू अधिपती. थँक्यू कशाला? असं नाही हो, तुम्ही आज भेटायला बोलवलत म्हणून थँक्यू. आणि खरं तर त्या दिवशीसाठी पण थँक्यू. कुठल्या दिवशीसाठी? त्या दिवशी तुम्ही ओंकार भाऊजींकडे निरोप दिलात ना, मला खूप मदत झाली. तुम्ही म्हटलात ना, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय घरी परत येऊ नका, तसा विचारही करू नका. होय, तसं म्हणलं कारण शाळा सेफ व्हायला पाहिजे होती हो. ते महत्वाचं होतं. आणि मी तुम्हाला डायरेक्ट तर काय कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो. आणि जरी मी तुम्हाला डायरेक्ट भेटलो असतो तर ते आई साहेबांना अंधारात ठेवल्याने झालं असतं. त्यामुळे मग मी असं केलं. मला माहित होतं तुम्ही असं काही करणार नाही, त्यांना अंधारात ठेवणार नाही, माहित होतं मला. पण तुम्ही मला योग्य वेळी गाईड केलं. आणि सगळ्यात महत्वाचं अधिपती, आपली शाळा सेफ झाली. शाळा सेफ झाली ते सगळ्यात महत्वाचं होतं. त्यासाठी थँक्यू. बस झाला तर थँक्यू. तुम्ही ना आता लई फॉर्मॅलिटी वागायला लागलाय बरं काय. शाळा सेफ होणं गरजेचं होतं, तेवढं झालं ना. आपलं उद्दिष्ट साध्य झालं, बस झालं. आता तो मॅटर मिटलेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे प्ले स्कूलचं काय विषय काढलाय आता नवीन? आई साहेबांनी पण लगेच त्याला मान्यता दिली. त्यांनी जे लिहून दिलं होतं त्याच्यात ते ऑलरेडी लिहिलं होतं म्हणे. छान आयडिया आहे ना? नाही, आयडिया आहे चांगली, पण मला कळलं नाही. आता शाळा तर आहेच की आपली, मोठ्या पोरांची शाळा आहे, बारके लेकरांचं, आणि ते अंगणवाडी काढल्याने काय गरज आहे मला काही कळत नाही. नाही म्हणजे मला असं वाटलं की आपल्या शाळेत एक छोटंसं छान प्ले स्कूल असावं आणि त्याचं उद्घाटन तुम्हीच करायचं बरं का. उद्घाटनाचं बघू, हे तुमचं नाही बाजारात तुरी भटभटणीला मारी घट्ट करते का पातळ करते. उद्घाटनाचं बघू पुढचं पुढं. तुमच्या डोक्यात ही आयडिया कुठनं आली तेच मला कळलं. काय कारण आहे काय? आहे, कारण आहे. काय? सांगते नंतर. नंतर काय तर मुहूर्त बघता काय? सांगा की. हो सांगते नंतर म्हटलं ना मी. हे तुमचं मला आवडत नाही बरं काय. उघड डोक्यात पिल्लू सोडून द्यायचं दुसऱ्याच्या आणि परत मग बस बोंबलत म्हणायचं तुझं तू विचार करत. मग आम्ही नंतर विचार करत बसणार मास्तरीत माझ्या डोक्यात काय असेल आणि काय नाही. आम्ही टेन्शन मध्ये, तुम्ही इकडे हसत बसलाय. असं नाही, सांगा तुमच्या डोक्यात जे काय. ते मागच्या वेळी पण तुम्ही असंच केलं होतं. एकतर तुमच्या दोस्ताला घेऊन आला भेटायला, त्याच्यानंतर मला म्हणला काय तुम्हाला महत्वाचं सांगायचं. माझ्या डोक्यातनं तो विषय अजून म्हणजे मला खरं खरं सांगा, त्या मदन संघ तुम्हाला काय म्हणजे काय स्पेशल काय फिलिंग आहे का? असू नका असा गरीबावर. मी चेष्टा नाही, मी सिरियसली विचार का काय बोलताय? थेट विचारतो. काय लगीन करायचं का तुम्हाला त्यांच्या संग, मदन रावां संग? अरे नाही, चेष्टा नाही. बघा माझं जे हित आहे ना तेच हित आहे. आपलं काय ते तसं आपल्याला जमत नसतं. असं काही नाहीये. नाही मग उगाच असं फिरून फिरून विचारायला जमत नाही. आपण थेट म्हणतात. तुम्ही थोडा पेशन्स ठेवा. मी सगळं सांगेन तुम्हाला, उद्या सांगेन. उद्या नको, आता सांगा. अहो मी म्हटलं ना मी सांगेन नंतर. मी तुम्हाला म्हटलं ना माझ्या पोटात काही रहस्य लपवली आहेत, ते सगळं सांगेन मी उद्या. उद्या नको, आता सांगा की. आता विषय निघाला तर आता सांगा की. दर्शन घ्यायचं ना, चला. नाही आता सांगा, आता सांगा. नको आता, चला तुम्ही दर्शन घेऊया. चला. हे काय रहस्य मला कळत नाही तुमच्या कवटीचं. लई टणक आहे तुमची कवटी. तुमची काय मऊ आहे धनी. तर मंडळी